नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अॅनालायझर. आज एक अत्यंत महत्वाचा आणि खळबळजनक विषय घेऊन तुमच्या समोर आलो आहे. विषय एका साखर कारखान्याचा आहे. तुम्ही म्हणाल साखर कारखान्याचे भ्रष्टाचार आणि या सगळ्या गोष्टी नियमित झालेल्या आहेत, याला कुठेही अपवाद नाही. पण मी त्या साखर कारखान्याविषयी बोलतोय आणि त्या साखर कारखानदाराविषयी बोलतोय जो परंपरागत राजकीय साखर कारखानदार नाहीये, ज्यांनी आजपर्यंत स्वतःचा एक, दुसऱ्यासोबत एक आणि बाडोत्री तत्वावर एक अशा 3 कारखान्यांना चालविण्यासाठी एक शिवधनुष्य हातात उचललेला आहे. ते आहेत निव्वळ उद्योजक, व्यापारी, राजकीय व्यक्ती नाही, ज्यांना आपल्याकडे असलेला पैसा, बँकांकडून घेतलेलं कर्ज सुयोग्य पद्धतीने गुंतवणूक करून उद्योगाची उभारणी करायची आहे आणि डबघाईला आलेल्या उद्योगाला नवीन अवस्था द्यायची. मंडळी, मी हा विषय यासाठी घेऊन आलोय की लातूर जिल्ह्यातल्या निलंग्यामध्ये शिवाजीराव पाटील निलंगेकर सहकारी साखर कारखाना आहे. या साखर कारखान्याला भाडेतत्वावर चालविण्यात देण्याचा निर्णय झाला आणि या निर्णयानंतर एक मोठं वादळ उठलं. ज्या व्यक्तींनी हा कारखाना चालवायला घेतलाय त्यांनी कोट्यावधी रुपयांची फसवणूक केली असल्याचा आरोप निलंगा तालुक्यातीलच एका व्यक्तीने पत्रकार परिषदेमध्ये केला. झालं, राजकारण पेटलं आणि या कारखान्याच्या सुरुवातीलाच मिठाचा खडा टाकण्याचं काम सुरू झालं. मुळात या आरोपामध्ये गांभीर्य यासाठी होतं की कोट्यावधी रुपयांची फसवणूक असल्याचा हा आरोप होता. म्हणून या सगळ्या सोबत चर्चा करण्यापेक्षा अथवा चर्विचर्वण करण्यापेक्षा थेट कारखान्याच्या प्रमुखालाच भेटून त्यांनी केलेली फसवणूक नेमकी काय आहे हे विचारण्याचं आम्ही ठरवलं. त्यामुळे आमच्या सोबत आहेत त्या कारखान्याचे प्रमुख, करते धरते श्री बोत्रेजी. स्वागत आहे आपल्या अॅनालायझर मध्ये, मनपूर्वक स्वागत. आपल्यावरती आरोप झालाय की आपण कारखान्याच्या माध्यमातून ऊस साखर विक्री करण्याचं म्हणून एका व्यक्तीला कोट्यावधी रुपयाला फसवलेलं आहे. अंबादास हे त्या व्यक्तीचं नाव आहे. त्यांनी पत्रकार परिषद घेतली आहे आणि कोट्यावधी रुपयांची फसवणूक तुम्ही केली आहे असा त्यांचा दावा आहे. त्यांनी तुम्हाला कोट्यावधी रुपये दिलेत, हे खरं आहे? कोट्यवधी दिलेत हे जरी खरे असलं तरी आपण कोट्यवधी त्यांना रिटर्न दिलेले आहे आणि तो आपण कोट्यवधी कसे घेतले याच्याविषयी थोडंसं मी सविस्तर सांगणार आहे. आपण पुणे जिल्ह्यातील असल्यामुळे उस्मानाबाद जनता सहकारी बँक ह्या बँकेतून 5 कोटी लोन काढण्यासाठी गेलो असता उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचं कार्यक्षेत्र पुन्हा नसल्यामुळे ते आपल्याला लोन देऊ शकले नाही. त्यामुळे माझी अंबादासची थोडीशी ओळख होती. त्यानंतर तो स्वतः मला म्हणला की माझं बॅलन्स शीट कमकुवत आहे, माझ्या नावावर मी कर्ज घेतो, तुमची प्रॉपर्टी मॉर्गेज देतो. आणि त्यानुसार त्यांनी मला कर्ज दिलं आणि ते कर्ज घेतल्यानंतर मी 4 महिन्यात त्याची परतफेड केलेली आहे. त्याची बँकेची एनओसी आपल्याला मी दाखवणार आहे. प्लस जे कर्ज घेतलं त्यासाठी माझ्या मिसेसची प्रॉपर्टी, माझ्या भावाची प्रॉपर्टी प्लस मिसेसचे पुण्यातले फ्लॅट असे मॉर्गेज देऊन आम्ही ते कर्ज घेतले. या कर्जाच्या व्यतिरिक्त कोणतीही रक्कम तुम्ही घेतलेली नाही? इतर रक्कम आहे ती पण आपण त्याला रिटर्न दिलेली आहे. इतर रक्कम आहेत पण त्या परत दिलेल्या आहेत, त्याचे पुरावे तुमच्याकडे बँक ट्रान्झॅक्शन. मग ते जे एक अग्रीमेंट दाखवत आहेत, मला वाटतं माझ्याकडे ते अग्रीमेंट आपल्याकडे आहे, पण ते अग्रीमेंट पण फार महत्वाचं आहे. ते अग्रीमेंटही ते दाखवत आहेत की हे असं एक अग्रीमेंट तुमच्या कारखान्याने केलंय. मी वाचकांना इथं दाखवतोय आणि त्या अग्रीमेंटची प्रत पण तुम्हाला स्क्रीनवरती दिसेल. त्यात स्पष्टपणे ओंकार साखर कारखाना प्रायव्हेट लिमिटेड असं लिहिलेलं आहे आणि त्यात कोट्यावधी रक्कम दिल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. काय हा सगळा प्रकार? हा असा प्रकार आहे सर. हे लेटेड ओंकार साखर कारखाना प्रायव्हेट लिमिटेडचं नाही. जे लेटेड प्रॉडक्ट बोगस आहे. प्लस हे सिक्के बोगस आहे. जिथं सही करणारी डायरेक्टर आहे रेखाबाबूराव बोत्रे, ही निलंग्याला ह्या दिवशी कधी आलेली नाही. ही सही सगळं तिची बोगस आहे. हा रक्कम सांगतो त्या सगळ्या एकदम म्हणजे चुकीच्या आणि दिशाभूल करणाऱ्या आहेत. त्यांनी तो स्वतः काय म्हणतोय की 7 कोटी 26 लाख दिले. बरोबर, 7 कोटी 26 लाख दिले आणि मी रिटर्न त्याला 7 कोटी 86 लाख केले, 6 कोटी 86 लाख केले. नाही, 20 लाख कोणते परत एकदा 20 लाखच सांगतो. 7 कोटी 6 लाख रिटर्न, 7 कोटी 6 लाख रिटर्न दिले. तरी 2 कोटी 23 लाख मी त्याला द्यायचे. ओके, असं तोच म्हणतोय. म्हणजे हे तर सगळं खोटं आहे. त्याचं जरी ग्राह्य धरलं तरी हे सगळं, म्हणजे आपण 2 व्यवहार जरी गृहीत धरले, एक बँकेचे 5 कोटी रुपये तुम्हाला मिळाले असं म्हणजे आपण वेगळं गृहीत धरलं तरीही बँकेचे 5 कोटी परत गेलेले आहेत, बाकीची रक्कम परत गेलेली आहे आणि उरलीची रक्कम केवळ 20 लाख तीही परत गेलेली आहे. या सगळ्यामधून पण तरी त्यांचा आरोप आहे की हे सगळं खोटं आहे आणि ते स्पष्टपणे चेक दाखवत आहेत. त्याचं काय चेक काय झालं की निलंगा तालुक्यामध्ये मी ज्या तेव्हा कारखाना भाडेतत्वावर घेतला त्यानंतर स्थानिक ओळख माझी कोणाची नव्हती.
स्थानिक कुणी तर ओळखीचं कोणता साखर व्यापारी थोडीशी आमची ओळख झालेली, त्यामुळे मी त्याला गाडीत वगैरे ठेवला आणि 15-20 दिवस गाडी ठेवल्यानंतर त्यांनी कधी माझ्या गाडीतून माझ्या मिसेसचे चेक 2 काढून घेतले आणि तेच बँक. आणि विशेष म्हणजे हा विश्वास बसेल लोकांना. तुम्ही म्हणजे माझा आक्षेप असा नाहीये की तुम्ही प्रामाणिकपणे सांगताय, अगदी तुमच्या बोलण्यात मोकळेपणा आहे त्याच काय, पण लोकांना हा विश्वास बसला पाहिजे की असं झालंय. 100% झालंय साहेब. कसं झालंय की अमाऊंट हा स्वतः 2,23,00,000 काढतोय, बरोबर, नंतर 20 लाख दिलेलं दाखवतोय आणि 2 कोटी चेक दाखवतोय, परत 3 लाख मी दिले असं पण दाखवतोय. चेकची काहीतरी गडबड आहे. हो, आणि चेकची अशी गडबड आहे सर की तुम्ही आता ते कॅमेरा दाखवले पाहिजे की तो चेकही तुम्हाला ऑन स्क्रीन दाखवतोय आणि इथेही तुम्हाला मी ते चेक दाखवतोय. हा तो चेक आहे. या चेकचं वैशिष्ट्य असं आहे ते तुम्हाला सांगतील. ते स्टेट बँक ऑफ इंडियाचे चेक आहे की ह्या चेकची मर्यादा 10 लाख रुपये. ह्या 10 लाखाच्या पुढे आवडू शकत नाही. एसबीआयच्या नियमानुसार तिथं स्पष्ट लिहिलेलं आहे. हो, त्याच्यात लिहिलंय व्हॅलिड अप टू 10 लाख दिलंय म्हणून. हा, मग 10 लाखाचा चेक असताना 1 कोटीचा चेक मी कसा म्हणजे मिसेस कसं लिहिन, मी तर कुठंच सही केली नाही म्हणतो. आता मी जर त्याचा मित्र म्हणजे काय होतो लिहून देणार तर ह्या ज्या कुठंच माझी सही नाही सर. नाही, कुठेच नाही. आणि कोणत्याही कंपनीचं ऍज अ डायरेक्टर सही करू शकतो साहेब कुठं? हाय का रूल कुठं? चेअरमन हा ऑथोराइज पर्सन असतो का एमडी असतो? त्याला राईट दिले एमडी असतो अग्रीमेंट करायला सगळ्या गोष्टीसाठी. एमडी हा ऑथोराइज्ड पर्सन असतो, बरोबर. डायरेक्टर कुठेच नसतो. डायरेक्टर कुठून सही केली नाही, कुठेच नाही करत. मग ती डायरेक्टरची सही येते आणि डायरेक्टरचे चेक दिले साहेब. डायरेक्टरचे पर्सनल चेक दिले. तुमचा कारखान्यासंघ व्यवहार आम्ही मिटवतो आणि कारखान्यासंघ मिटू ना, कारखान्यात चेक देऊन तुम्हाला, बरोबर. म्हणजे त्या इन्स्टिट्यूटच्या नावाचे चेक दिले जाते, पर्सनचे नाही. पर्सनचे कसं काय म्हणजे? आणि ते पण चुकीचा म्हणजे असा घेतला की 10 लाख 1 कोटी टाकलं म्हणजे हा चोरूनच घेतला ना. तुम्ही अजून एक गंभीर आरोप करताय की त्यांनी एक तर खोटा चेक लिहिला पण तो चेक चोरून घेतलेला. गाडीतून बसून बरोबर राहून आता गाडी 24 तास बरोबर असलं कोण पाहते? मी गेलो गाडीत, त्यांनी काय केलं. आणि करारभंग नावाचा एक विषय ते बोलतायत. नाही, तो काय प्रकार आहे? करारभंग आता आपण तुम्हाला करार दाखवा तुम्ही लोकांना. आपण त्यांचा करार केलेला आहे, तो वाचा तुम्ही. हा करार आपण केलेला आहे 10 मार्चला. त्या कराराच्या प्रतीच्या तुम्हाला त्या दिसत आहेत, त्याचा स्क्रीनवर तुम्ही बघाल ते वाचून दाखवतायत. आम्ही आपणास कारखान्याचा सन 21-22 साखर उत्पादन सुरू झाले पासून 45 दिवसाच्या म्हणजे सुरू झाल्यापासून 45 दिवसाच्या चेकद्वारे नमूद केलेल्या चेकद्वारे धनादेशाद्वारे पैसे रिटर्न करू, बरोबर. मग आपला कारखाना सुरू गव्हर्नमेंटची डेट असते 15 ऑक्टोबर, बरोबर आहे. शासकीय नियमानुसार ते काय कुणाला पोहायचं सांगायची गरज. आणि आपण त्याला बँक स्टेटमेंट दाखवतो. बँक स्टेटमेंटही तुम्ही बघताय आता. त्या बँक स्टेटमेंटवर 21/5 पैसे घेतले. 21/5/2021 5 कोटी रुपये त्यांच्या खात्यावरती जमा झालेले आहेत कर्जाच्या स्वरूपामध्ये. आणि त्यानंतर 14/10 म्हणजे 15/10 जी साखर हंगाम सुरू होत असतो त्याच्या आधी 1 दिवस 14/10 त्यांचे पैसे त्यांच्या खात्यावर परत गेल्याचं 4,89,54,868 रुपये त्या खात्यावर परत जमा झाल्याचं दिसतंय. मध्ये काही रक्कम क्रेडिट आहेच आहे, ती वेगळी आहे. अशा पद्धतीने आणि आपण ते कर्ज काढले त्याचे पण तुम्हाला पुरावे देतोय आपण. हे गहाणखत केलेले आपण गुजनी माडा येते. फक्त त्यांच्या नावावर घेतले, प्रॉपर्टी सगळी माझ्या मिसेस माझा. हे तुम्ही सरळ सरळ कर्ज घेऊन ट्रान्सफर टू कारखाना अकाउंट असं केलेलं आहे. बँक ट्रान्झॅक्शन म्हणजे हे ट्रान्झॅक्शन साखरसाठी खरेदी करण्यासाठी असं काही नाहीये. तुम्ही ते कसं दाखवलंय त्याला अकाउंट बुक्स मध्ये? त्यांच्या 5 लाख रुपयाला काय दाखवलंय? म्हणजे लोन फ्रॉम अननोन पर्सन, एका व्यक्तीकडून लोन घेतलं आणि मग ते परत आम्ही फेडलं, रिटर्न केलं. म्हणजे कारखान्यासाठी घेतलं, कारखान्यानं परत केलं, असं त्याला अकाउंट दाखवलेलं. या सगळ्या विषयामध्ये तुम्हाला स्पष्टपणे दिसेल की त्या व्यक्तीचे ती बँकेची एनओसी पण आहे, त्याच्याविषयी पण थोडंसं स्पष्ट करून सांगा. हे आपण कर्ज भरल्यानंतर टोटल बँकेची एनओसी घेतलेली उस्मानाबाद जनता सहकारी बँक 18/10 आणि त्याच्यात पूर्ण उल्लेख आहे की कुणी कुणी कर्ज घेतलं होतं, कोणती कोणती प्रॉपर्टी होती, त्याचा पूर्ण उल्लेख आणि त्याची एनओसी दिलेली आहे. त्यामुळे तो त्याचे आपल्याकडे पैसे राहिले किंवा काय हा प्रकार अजिबात नाही. उलट आपलेच त्याच्याकडे 70 लाख रुपये. हे का होत आहे? शेवटचा प्रश्न आहे हा. आपण त्याला 70 लाख मागतोय साहेब. त्याला अजून एक 50 लाख तुम्ही दिलेत, 20 लाख रुपये. 50 आणि 20 लाख दिले. 50 लाख फॉर व्हॉट पर्पज? आपल्याला
त्याच्या मार्फत एक लोन करून देणार होतो बँकेतून. हम्म. त्याच्या अगेन्स्ट हँडवॉश म्हणून आपण 70 लाख रुपये दिले साहेब. एकदा 20 लाख, एकदा 50 लाख. अच्छा, एका बँकेतून लोन करून याचा हँडवॉश. हो, हे फार गंभीर आरोप आहे. यातली वस्तुस्थिती समोर आल्यावर अजूनच काही धक्कादायक प्रकार येणार आहेत. 70 लाखाची मागणी सुरू केल्यामुळं सरळ सरळ 5 कोटीच्या फसवणुकीचा आरोप होतोय. म्हणजे या सगळ्या विषयामध्ये मी हे का मांडले हे तुम्हाला मला स्पष्टपणे सांगायचं आहे. पश्चिम महाराष्ट्रातल्या म्हणजे नगर जिल्ह्यातल्या शिरूर कासार तालुक्यातल्या एका ग्रामीण भागातला एक व्यक्ती साखरेच्या धंद्यात पडतो, कारण या धंद्यात गोडवा आहे असं त्याला वाटतं. पश्चिम महाराष्ट्रात धंदा करत असताना पश्चिम महाराष्ट्रातल्या साखर सम्राटांच्याकडून कधी यांना राजकारणात आडवं घातलं जात नाही. पण जेव्हा मराठवाड्यातला एखादा बंद पडलेला साखर कारखाना हे घेण्यासाठी प्रयत्न करतात तेव्हा मात्र इथे बिबे घातले जातात. कारण मराठवाड्यातल्या विशेषतः लातूर जिल्ह्यातल्या साखर कारखान्यांना एकाच व्यक्तीनं विकत घ्यावं किंवा चालवायला घ्यावं हा आजवरचा प्रघात आहे. या जिल्ह्यातील साखर कारखानदारी एका विशिष्ट परिवाराच्या हातामध्ये आहे आणि जेव्हा ती दुसऱ्याकडे जाते एक तर ती बंद पडते किंवा देशोधडीला लागते. हा आजवरचा अनुभव आहे. या अनुभवाला जमेशी धरून सुद्धा बोत्रेजींनी धाडस करून हा कारखाना चालवायला घेतला. त्यांच्या या कामामध्ये आडकाठी कशी येईल यासाठी कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे, ढापण्याचे, खोटेपणाचे आरोप त्यांच्याकडे केले. पण एक व्यापारी असतो आणि त्या व्यापाऱ्यांनी आपली कागद जपून ठेवलेली आहे तर रेकॉर्डवर आहे म्हणून तरी निदान बरं आहे. एखाद्या कारखान्याला संपविताना नुसता कारखाना, उद्योजक आणि कोट्यावधी रुपये संपत नसतात तर त्यासोबत संपत असतो शेतकऱ्यांचा विश्वास. हजारो शेतकऱ्यांच्या चुली ज्या कारखान्याच्या आधारावर पेटतात त्या चुलीत पाणी टाकण्याचा प्रकार राजकारणामध्ये सदैव होत असतो. लातूर जिल्ह्यातला आणखी एक कारखाना, किल्लारीचा साखर कारखाना चालविण्यासाठी घेतला जातो आहे. मंडळी, किल्लारीचा साखर कारखाना चालवण्यासाठी घेणाऱ्या व्यक्तीला 10 कोटी रुपयांची मदत देण्याचा शब्द दिला जातोय. विशेषतः यंत्रणा तुम्ही लावू नका, यंत्रणा म्हणजे तोड, वाहतूक अशी यंत्रणा तुम्ही लावू नका असं सांगितलं जात आहे. आता जे विश्वास ठेवतायत त्यांनी पुढच्याच ठेस मागचा शहाणा हे शब्द लक्षात ठेवणं आवश्यक आहे. म्हणूनच ही मुलाखत आपल्या सगळ्यांच्या समोर मुद्दाम मांडतोय. याबाबत अजून स्पष्टीकरण आपण करतच राहूया. धन्यवाद मित्रसाहेब, आपण आलात, बोललात, खूप छान वाटलं. आभार.